येतात त्यांच्यासोबत जर जमाव आला त्यांनी अटॅक केला, आहेत ना तिथे 2 पोलीस असतातच सीएमओला, कॅज्युअल्टीमध्ये आहेत, काय करू शकतात ते सर? काहीच नाही करू शकत. म्हणजे मुलींना आणि डॉक्टर म्हणून हा एवढा मोठा प्रोफेशन आहे, आईवडील का म्हणतात की सेफ की म्हणजे रात्रीच्या वेळी ज्या ड्युटी करतात, मग त्यांना जर झोपण्याची जिथे व्यवस्था असते ती व्यवस्था तुम्ही सिक्युरिटी एवढी चांगली असली पाहिजे की ते बिनधास्त तिथं झोपल्या गेल्या पाहिजे, त्यांचं टॉयलेट तिथं असलं पाहिजे, त्यांचं तिथं लॉक असलं पाहिजे, तिथं एखादी लेडीज पोलीसची ड्युटी तिथं असली पाहिजे. हे आमची मी काय करतो, मेडिकल कॉलेज सजेस्ट केलेलं आहे ना, त्याच्याबद्दल मी सीएस साहेबांना बोलतो. मी मीटिंग घेतो आणि आम्हाला काय ह्या हॉस्पिटलमध्ये इथे करता येईल त्याप्रमाणे आपण करू. म्हणजे बुलढाणा नक्की काय करतो आम्ही जॉईंटली आम्ही ठरवू की काय करावं याच्यामध्ये आपण एवढंच करू, पण पहिले आपण आपल्या इथे काय करतो केलं तरी पण हिच्या बाबतीत बोलायचं म्हणजे अत्याचार करून आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून पुढच्या लोकांची निवेदन पण आम्ही तिकडे आमच्या बऱ्याचशा भगिनी त्या कमिटीवरती आहेत, पण 2 वर्ष झाली आमची मीटिंग नाही झाली. तर माझी तुम्हाला एक विनंती असेल की जे काही नवीन अमेंडमेंट कायद्यामध्ये त्या इम्प्लिमेंट करत आहात, जर का तुम्ही दक्षता मीटिंगमध्ये त्याच्यामध्ये जर हे सांगितलं, नक्कीच आम्ही सगळ्या दर महिन्याला मीटिंग झाली पाहिजे. दर महिन्याला मीटिंग झाली तर नवीन कायदे अपघात होतात त्याची माहिती आम्ही आमच्या पद्धतीने करतो, कारण की इथल्या सगळ्या जणी ज्या आहेत ठीक आहे. आपण या सोमवारीच मीटिंग ठेवू. आहे का तुम्ही सगळे? सोमवारी मंगळवार 2 दिवसामध्ये मी हे करतो. यामध्ये एक दक्षता समिती आपण बैठक. हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये जमावबंदी असावी हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये जमावबंदी असावी. हे तर म्हणजे तुम्ही आता याच्यावर खूप जोर द्यावा लागेल. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये 10-15 अलाउच नका करू सर, 10-15 अलाउच नका करू. रेसिडेंट है यहाँ पे।